नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, लोकसभा निवडणूक जवळ येत चालली आहे. ही निवडणूक जशी जवळ येते तसे अनेक पैत्रे, डावपेच आपल्याला दिसून येत आहेत. त्यातच एक डावपेच हा शिरूर मतदारसंघात टाकण्यात आलेला आहे आणि तिकडचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात हा डावपेच आहे. आणि पुन्हा हा डावपेच जो टाकलाय तो खुद्द अजितदादांनी टाकलेला. दादांनीच शिरूर मतदारसंघातून अमोल कोल्हे यांना विजयी केलं होतं. ते निवडून यावेत म्हणून जीवाचं रान केलं होतं आणि त्यावरून अमोल कोल्हे तिथून निवडून आले. आज तेच अमोल कोल्हे शरद पवार गटात आहेत आणि त्यामुळे अजितदादा नाराज होणं स्वाभाविक आहे. त्यांनी थेट अमोल कोल्हे यांना आव्हानच देऊन टाकलं. अमोल कोल्हे आता शिरूर मतदारसंघातून कसे निवडून येतात ते मी बघतो, असं आव्हान होतं. आणि त्याही पुढे जाऊन अजितदादा म्हणाले की अमोल कोल्हे यांना राजीनामा द्यायचा होता. 1.5 वर्षापूर्वी ते माझ्याकडे आले होते आणि मला म्हणाले होते की मला राजीनामा द्यायचा आहे, पण त्यांनी काही राजीनामा दिला नाही, असं एकंदरीत अजितदादा म्हणाले. आता अजितदादांनी अमोल कोल्हे यांना पाडण्याचे आव्हान दिलं असल्यामुळे अमोल कोल्हे हे काहीसे भयभीत, नाराज होणं स्वाभाविक आहे. त्यांनी तातडीने शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यानंतर बाहेर आल्यावर मीडियाला त्यांनी एक प्रतिक्रिया दिली आणि ती प्रतिक्रिया अशी होती, बात निकली फिर दूर तलक जाए. अर्थात हा एक शेर आहे आणि त्या शेरातून त्यांनी अजितदादांबद्दल सूचक असं वक्तव्य केलं. पण मित्रांनो, हा शेर मीडियासारखा त्यांनी अर्धवटच सांगितलं. त्या शेर मध्ये पुढे काय आहे, तर पुढे आहे, लोग बेवजह उदासी का कारण पूछेंगे, तुम इतने उदास क्यों है ये भी पूछेंगे. आहे की नाही गंमत मित्रांनो? 1.5 वर्षांपूर्वी, साधारण मागचा काळ आठवा मित्रांनो, अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज होते आणि काहीसे ते उदासीन होते. अनेक वेळा अजितदादा असतील किंवा अगदी शरद पवार असतील, त्यांनी पुण्यात, मुंबईत खासदारांची बैठक घेतल्यावर अमोल कोल्हे त्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. हे एकदा दोनदा नाही झालं मित्रांनो, अनेक वेळा झालं आणि त्यावेळेस अशा वावड्या उठल्या की आता अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार. इतकंच नाही तर अमोल कोल्हे हे भाजपमध्ये जाणार, हेही त्यावेळेस सांगितलं गेलं. आणि एकंदरीत हे सगळं वातावरण कशामुळे निर्माण झालं? कारण अमोल कोल्हे उदास होते. इतकंच नाही तर ते शांत होते आणि त्यामुळे हे सगळं निर्माण झालं. आता मग मित्रांनो, अजितदादांनी तर सांगून टाकलं की 1.5 वर्षांपूर्वी नेमकं काय झालं. तर 1.5 वर्षांपूर्वी अमोल कोल्हे हे नाराज होते आणि त्यांनी राजीनामा द्यायचं सांगितलं होतं. आपली नाटक, त्यानंतर सिरियल याच्यामधून वेळ मिळत नाही आणि म्हणून आपण आता राजीनामा देतो इथपर्यंत अमोल कोल्हे आले होते आणि ते चुकीचं नव्हतं अगदी. पण ज्या राष्ट्रवादी काँग्रेस फुटली त्यावेळेस अजितदादांना हे वाटणं स्वाभाविकच होतं की अमोल कोल्हे आपल्याकडे येतील. कारण अमोल कोल्हे हे खासदार खुद्द अजितदादांमुळे झालेले आणि नंतर मात्र अमोल कोल्हेंनी अजितदादांचा भ्रमनिरास केला आणि ते काकांकडेच राहिले आणि म्हणून अजितदादा नाराज झाले. बात निकली फिर दूर तलक जाएगी. ही बात कोणी काढली? अमोल कोल्हेने नाही काढली मित्र, ही बात खुद्द अजितदादांनी काढली. आणि अमोल कोल्हे आता म्हणतायत की दूर तलक जाएगी. खाजगी गोष्टी उघडकीस आणायच्या नसतात. खाजगी गोष्टी
चव्हाट्यावर मांडायच्या नसतात असं अमोल कोल्हे म्हणतात. पण मित्रांनो, उदासी का कारण तो पूछेंगे लोग, ये आप इतने उदास क्यों हो, आप इतने शांत क्यों हो, ये तो पूछेंगे. आणि तेच आता अमोल कोल्हेंचं झालेलं आहे. अमोल कोल्हे का नाराज आहेत होते किंवा अम, का शांत होते, तर त्याचं कारण हे त्यांना राजीनामा द्यायचं हे होतं. आता हेच अमोल कोल्हे शेतकरी आक्रोश मोर्चा काढतात, ज्यांचा आक्रोश गेल्या 5 वर्षात यांच्या कानावरही पडला नाही. आणि विशेषतः महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये शेतकरी काय बोलतोय हे ज्यांनी जाणूनही घेतलं नाही, त्यांना आज आक्रोश दिसतोय. आणि हा आक्रोश अर्थातच अजितदादांनी निर्माण केलेला आहे. ते भय आहे मित्रांनो. इसलिए लोग उदासी का कारण पूछेंगे, ना अजित दादा को पूछेंगे, अमोल कोल्हे को पूछेंगे. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.